पेपर वर्क करून सुद्धा आझाद मैदानावर जाऊन सुद्धा एवढ्या लोकांना भेटून सुद्धा अजूनपर्यंत काही परवानगी मिळाली कसं मला त्याची माहिती नाही आहे, परंतु मोर्चा हा पूर्ण ताकदीने होईल. सर्व पक्षाचे नेते तिकडे असतील, सर्व पक्षाचे ताकदीने कार्यकर्ते तिकडे आलेले असतील. स्वतः राजसाहेब ठाकरे स्वतः कोणीतरी विचारलं त्याप्रमाणे स्वतः ते लोकलनी प्रवास करणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे. सामान्य नागरिक या मोर्चामध्ये असतील आणि तुम्हाला दिसेल अतिभव्य असा मोर्चा असेल. आणि तो मोर्चा हा पुन्हा सांगतो, हा आयोगाने या मोर्चानी जागं व्हावं आणि योग्य ती कारवाई त्यांनी करावी. मुंबईसह मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. पावसाचा सावट मोर्चा. ह्या मोर्चाचा रेड अलर्ट आहे आयोगाला. आयोगाने यातनं शिकावं, कळलं का? येलो अलर्ट समोर रेड अलर्ट हा खूप मोठा असतो आणि तो राजसाहेबांचा रेड अलर्ट आहे. एवढंच मी सांगेन. तू तिथेच मला बोलताच येत नाही. काँग्रेसकडून कुठलेही झेंडे नाही आहेत आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चाला येईल की नाही यावर प्रश्न आहे. अर्थात विजय वडेट्टीवारांनी आपण येणार हे सांगितलेलं आहे. हे बघा, एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण हा पक्ष सत्ताधारी विरोधक हा विषय नाही आहे. परंतु परत तुम्हाला सांगतो, हा विषय हा याद्यांमध्ये झालेला गोंधळ हा सर्व पक्षीय मोर्चा आहे. आमचं तर म्हणणं सत्ताधाऱ्यांनी यायला पाहिजे होतं. बरं, आम्ही प्रश्न विचारतो, आयोगाला त्रास होतोय, सत्ताधाऱ्यांना काहीच कारण नाही आहे. हेच तुम्हाला आम्ही सांगतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.